एक वरिष्ठ अधिकारी त्याच्या सहकारी जी महिला अधिकारी असते तिला फोन करून सांगतो आणि फोन करून तिला बोलून घेतो तिच्या गावाकडं आणि तिच्यासाठी विमानाचे तिकीट सुद्धा पाठवतो। ती महिला विमानात बसून त्याच्या घरी येते, त्याच्या गावी येते। आता गावी आल्यानंतर तो जो अधिकारी आहे तो त्याच्या आईसोबत त्या महिला अधिकाऱ्याची ओळख करून देतो आणि ओळख करून दिल्यानंतर त्या महिलेला 2 दिवस त्याच्याच घरी राहण्याचं सांगतो। पण जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा दोघंही गप्पा मारल्यानंतर आपल्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपतात। पण जेव्हा मध्यरात्री 1-1:30 वाजतो तेव्हा तो अधिकारी उठतो आणि त्या महिलेच्या रूमचा दरवाजा वाजवतो। आता दरवाजा वाजवल्यानंतर ती महिला दार उघडते आणि विचारते काय काम आहे, तर तो म्हणतो संध्याकाळ झाली तरी मला झोप येत नाही, मला तुझ्यासोबत गप्पा मारू वाटतंय, तुझ्यासोबत बोलू वाटतंय। पण ती महिला ठीक आहे म्हणते आणि ते दोघं जण एका बेडवर गप्पा मारतात। गप्पा मारत मारत ते दोघं जण एकमेकांच्या एवढ्या जवळ येतात की त्यांच्यासोबत नको ते कृत्य करून बसतात। पण जेव्हा सकाळ होते तेव्हा घडतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक गोष्ट। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बनारसची। बनारसमधलं एक पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक महिला तक्रार दाखल करते, तिची फिर्याद देते 11 डिसेंबर 2023ला आणि त्या पोलीस स्टेशनचं नाव आहे केंट पोलीस स्टेशन परिसर, काशीराज अपार्टमेंट जवळ आहे ते। त्या ठिकाणी जाऊन ती महिला तक्रार देते आणि त्या तक्रारीत सांगते की तिच्यासोबत काम करणारा एक अधिकारी आहे, तो लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहे आणि ती महिला सुद्धा लेफ्टनंट कर्नल आहे आणि हे दोघं जण लेह लद्दाख जे जम्मू काश्मीरमध्ये आहे त्या ठिकाणी हे दोघं जण सोबतच ड्युटीला होते आणि ड्युटीला असतानाच काही दिवसांची सुट्टी घेऊन त्या अधिकारी त्याच्या गावी आला होता आणि त्याच्या गावी आल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं या महिलेला त्याच्या घरी बोलवलं होतं आणि बोलवल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं। त्या महिलेनं केंट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि सांगितलं की याच केंट परिसरामध्ये एक काशीराज अपार्टमेंट आहे आणि याच अपार्टमेंटमध्ये राहणारा देवशीष मुखर्जी नावाचा लेफ्टनंट कर्नल आर्मी ऑफिसर आहे आणि तो आणि ही महिला दोघंही लेह लद्दाख या ठिकाणी सोबतच नोकरीला होते। या दोघांची ओळख होती, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या महिलेला या व्यक्तीनं फसवलं म्हणून त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्याला अटक करावी आणि त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या लेफ्टनंट कर्नल महिलेनं सुद्धा केली होती। पण जेव्हा पोलिसांनी संपूर्ण प्रकरण त्या महिलेला विचारलं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की 23 मे 2023 रोजी लेह लद्दाखवर कार्यरत असताना तिथून याच्या घरी बनारसला त्या देवाशीष मुखर्जीनं या महिलेला बोलवलं होतं आणि बोलवल्यानंतर त्यानं तिचं विमानाचं तिकीटसुद्धा काढून ठेवलं, तिच्यासाठी सगळी काही सोय केली आणि ती सुट्ट्या घेऊन त्या देवाशीषला भेटण्यासाठी बनारसमध्ये आली। आता बनारसमध्ये आल्यानंतर हा तिला घ्यायला गेला, तिला घेऊन आला, घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर देवाशीष मुखर्जीनं त्याच्या आईसोबत सुद्धा या महिलेची ओळख करून दिली आणि त्याच्या आईचं नाव होतं सुष्मिता मुखर्जी। सुष्मिता मुखर्जीसोबत त्या महिलेची ओळख करून दिली, गप्पा छप्पा सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि मग वेळ झाली ती संध्याकाळची। आता संध्याकाळी झाल्यानंतर दोघंही गप्पा छप्पा मारल्यानंतर आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपले। ती जी आई आहे ती सुद्धा तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपली। पण जेव्हा 1-2 वाजला
तेव्हा तो जो लेफ्टनंट कर्नल आहे देवर्षिस मुखर्जी याला झोप येत नव्हती आणि त्यानं किचनमध्ये गेला, त्यानं कॉफी बनवली आणि कॉफी बनवून त्यानं त्या महिलेच्या रूमचं दार वाजवलं. त्या महिलेनं दार उघडलं आणि तिला विचारलं कॉफी घेणार का? ती म्हणे नाही, आता झोपेची वेळ झाली, मग झोप येते, कॉफी कुठं घेऊ? मग तो म्हणे मला झोप येत नाही आहे, मला तुझ्यासोबत गप्पा मारायच्या, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण गप्पा मारू. मग हे दोघं जण त्याच बेडरूममध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत बसले आणि यांच्या गप्पा एवढ्या काही वाढल्या की हे दोघं जण एकमेकांच्या अति जवळ गेले. मग अति जवळ गेले आणि या व्यक्तीनं त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायचा प्रयत्न केला. तिच्या शरीरावरून एक एक कपडे काढू लागला. पण मात्र ती जी महिला अधिकारी होती तिनं त्याला जोरदार विरोध केला आणि त्यानं तिला पलीकडे ढकललं आणि सांगितलं तुला जे काही करायचं ते लग्नानंतर, लग्नाच्या अगोदर काहीही नाही. पण मात्र त्या देवर्षिस मुखर्जीनं त्या महिलेला एवढं काही विश्वासात घेतलं आणि सांगितलं आता तू माझ्या घरी आहेस, तुझी ओळख मी माझ्या आईसोबत करून दिली आहे, सगळं काही झालं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपण लग्नसुद्धा करणार आहोत आणि तू असं नको नको का म्हणत आहे. तिला एवढं बोलण्याच्या बहाण्यामध्ये गुंतवलं आणि तिच्यासोबत रात्रभर नको ते कृत्य केलं. जेव्हा सकाळ झाली, मग सकाळ झाल्यानंतर हे दोघं जण इकडं तिकडं फिरायला गेले आणि फिरून पुन्हा वापस आल्यावर घरी आल्यानंतर ती जी महिला अधिकारी आहे तिनं थेट सुष्मिता मुखर्जी यांना विचारलं की आता आम्ही ठरवलं एकमेकांसोबत लग्न करायचं, तुमची जर परवानगी असेल तर आम्ही लवकरच लग्नसुद्धा करू. पण मात्र देवाशिषच्या आईनं म्हणजे सुष्मिता मुखर्जीनं सांगितलं की लग्न बिग्न जर करायचं असेल तर मग तुला आम्हाला जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे एवढा हुंडा द्यावा लागेल, नाहीतर मग लग्नाचा खर्च तुला घ्यावा लागेल. आणि इथं एक आमचं फ्लॅट आहे, इथं एक आमचा प्लॉट आहे, त्या ठिकाणी एक बंगला बांधायचा आहे, त्यासाठी सगळा खर्च तुलाच करावा लागेल, कारण की तू पण एक अधिकारी आहेस आणि सगळं काय आहे. मग ते सगळं ऐकून त्या महिला अधिकारीला जरा राग आला आणि ती म्हणाली आता आपण कोणत्या जगात जगत आहोत, काय जगत आहोत, आता हुंडा बिंडा या सगळ्या गोष्टी काही नाही आहेत, तू सुद्धा नोकरीला आहे, मी सुद्धा नोकरीला आहे, मग आपल्या दोघांचं समज सोडून तुझी आई अशा कसं काय म्हणू शकते, असं ती महिला अधिकारी देवाशिष मुखर्जी याला सांगत होती, विचारत होती. पण त्यानं सुद्धा त्याच्याच आईची बाजू घेतली, म्हणे जाऊ दे, ती पुराण्या विचाराची आहे, तिचे जुने विचार आहेत, तिच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं, तू काही एवढं मनावर घेऊ नको. मग हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर आता मात्र ती महिलेच्या बेडरूममध्ये हा देवाशिष बिंदासपणे गेला होता आणि तिच्यासोबत पुन्हा एकदा जबरदस्ती जो त्यानं काल प्रकार केला होता त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत होता. पण मात्र आता त्या महिलेनं त्याला पुन्हा विरोध केला की तुझी आई लग्नाला नाही म्हणते, हुंडा दे म्हणते, हे दे म्हणते, या गोष्टी मला जमणार नाहीत, जर तुला मान्य असेल तर हो म्हण, नाहीतर नाही म्हण, आणि हे जर काही योग्य नाही. पण तरीसुद्धा त्या देवाशिषनं पुन्हा एकदा तिला विश्वासात घेतलं आणि सांगितलं जाऊ दे, त्याचं काय ऐकू नको, आपण उद्याच मंदिरामध्ये जाऊन लग्न करू, फक्त आजची संध्याकाळ जाऊ दे. मग त्या देवाशिष मुखर्जीनं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशीच्या रात्रीसुद्धा तिच्यासोबत तोच प्रकार केला, रात्रभर तिला सोडलंच नाही. परत तिसऱ्या दिवसाची सकाळ आली आणि ठरल्याप्रमाणे ती जी महिला आहे त्याला म्हणे लग्न कधी करणार, काय करणार, आता तुला मी सगळ्या गोष्टी ऐकून घेणार नाही. म्हणजे पहिले 2 प्रेमाचे दिवस निघून गेले, पण तिसऱ्या दिवशी आता त्या दोघांमध्ये वादविवाद, भांडणं होऊ लागली. मग तो जो अधिकारी देवाशिष आहे तो त्या महिलेला घेऊन जवळच्या एका मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये घेऊन कुंकू बिंकू नेऊन तिच्या मांगेमध्ये भरलं, तिचा सिंदूर लावला, गळ्यात मंगळसूत्र घातलं, जणू काय एखाद्या पिक्चरची शूटिंग चालू आहे, पिक्चरमध्ये दाखवतात त्याच पद्धतीनं त्यानं सगळं त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी काय बामण नव्हता, यज्ञ नव्हता, मंगलाष्टका नव्हत्या, काही नव्हत्या, फक्त एकमेकांच्या गळ्यात हार घातले, मंगळसूत्र घातले, कुंकू लावलं, अशा पद्धतीचं लग्न त्यानं उरकलं आणि तिला घेऊन त्या ठिकाणी आला. आता त्या ठिकाणी आल्यानंतर ती जी सासू आहे ती पैशाच्याच गोष्टी करू लागली, घर बांधायच्याच गोष्टी करू लागली आणि तो जो अधिकारी आहे तो सुद्धा त्याच्याच आईची बाजू घेऊ लागला. मग ती जी महिला अधिकारी आहे तिला वाटलं आपली कुठंतरी फसवणूक झाली आहे आणि हे दोघं जण विनाकारण पैशासाठी आपल्याला टॉर्चर करतायत. मग तिनं सांगितलं की माझ्या नादाला लागू नका, तुमच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करेल, तुम्हाला जेलमध्ये सुद्धा पाठवेन.
पण मात्र तो जो अधिकारी आहे त्यानं तिची माफी मागितली, तिला जाऊ दे, असं कर तसं कर म्हणून नको करू कंप्लेंट असं सांगितलं. पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा तो त्याच्या याच्यावर आला, कारण की ती जी महिला अधिकारी होती तिलासुद्धा समजलं होतं की यानं फक्त एका मंदिरामध्ये लग्न केलं आहे, आता त्याला कोर्ट मॅरेज करावं लागेल, रजिस्टर मॅरेज करावं लागेल असा आग्रह त्या महिलेनं त्या अधिकाऱ्याला देवाशिष मुखर्जीला सांगितलं. आता कोर्ट मॅरेज करायला तो देवाशिष मुखर्जी हा काही रेडी नव्हता. मग त्या महिला अधिकाऱ्याची गोष्ट संपूर्ण लक्षात आली आणि ती थेट 11 डिसेंबर 2023ला याच केंटे परिसरामध्ये असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि हा जो आरोपी आहे त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. आता या संपूर्ण घटनेचे जे प्रकार आहे त्या ठिकाणचे जो यशस्वी आहेत प्रमोद कुमार पांडे यांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे आणि ते जे आरोपी आहेत देवाशिष मुखर्जी लेफ्टनंट कर्नल यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आता त्यामध्ये काय दोषी आहेत काय नाही दोषी आहेत, त्या महिलेनं केलेले आरोप खरे आहेत खोटे आहेत हे सगळं प्रकरण सत्य समोर येईलच. पण मात्र आपण समाजामध्ये देशामध्ये अजूनही पाहतो की गरीब मध्यमवर्गीय या लोकांमध्ये जी हुंड्याची प्रथा आहे ती तर आहेत, पण जे शिकले सवरलेले लोक आहेत एवढ्या मोठ्या पदावर आहेत ते सुद्धा अशा पद्धतीनं करू शकतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं घडू शकतो. हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.